शाबाश शाबास माय बाप हो, तुमच्या चरणावर माझं डोकं आहे. ओके माय सुरमई मॅडमला काय असं वाईट बोललो? कोणती मुजुरी केली जी मी त्यांच्या प्रश्नाचं समाधान नाही केलं काय? मॅडमला म्हणतात ते जमलं नाही. हा, महात्मा ज्योतिबा फुले मॅडमजी माझ्याकडे पुरावा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? माझ्याकडे पुरावा आहे, पुराव्यानिशी बोलतो. शेतकऱ्याचा असून महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं पुस्तक आहे माझ्याकडे आणि त्यामध्ये पान नंबर 216 याचा उल्लेख केलेला आहे. पान नंबर 216 याचा उल्लेख केलेला आहे. पण तुम्ही नाही म्हणता मॅडम, ती एक बाई होती म्हणता. बाई सुद्धा आहे, ते मुस्लिम समाजाची बाई आहे. मी लेंडी हुज्जत करणार नाही. मग असे इतिहास करावे काय? मग कोणाचं नाव सांगू? नाही, नाव सांगू तर कोणाचं सांगू? विसा खांडेकर म्हणून त्यांनी सुद्धा स्वर्गाची डेफिनेशन मांडलेली, तो सुद्धा एक इतिहासकार आहे. त्याचं नाव आहे विसा खांडेकर. समजलं की नाही? सांगा काय सांगू मी? समोर गेलं तर वीर, मागं गेला तर तलाव. तुम्ही मला काय मारण्यासाठी लागला का हो? अरे 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 तुम्ही मारतो म्हणता का मला? जीवाला लावा फाशी मला इथे या ठिकाणी येऊन. तुमच्या हाताला मारायचं आहे मला मॅडम. ओके मलाच मजुरी केली म्हणता तुम्ही. ओके मॅडम जी तुम्ही मर आणता आमचा कसा होईल? जाऊ द्या ना. आहेत सुरमाबाईच्या घरी जायचं. समजलं की लगेच वाढत नाही तर जबरदस्ती तिच्या हांडीतला घेऊन बनवायचं खायचं. वा रे वा, विचार येते तुमच्या बोलण्याचा मॅडम जी. अरे 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 ऐसा नाही होता. आणि म्हणून बिना रुपयों के कभी चमत्कार नहीं होता. बिना रुपयों के कभी चमत्कार नहीं होता. और खाली पेट यारो कभी नमस्कार नहीं होता. बिना रुपयों के कभी चमत्कार नहीं होता. खाली पेट कभी नमस्कार नहीं होता. विद्वानों के होते हैं मिसाल और पैमाने, पर मूर्खों के लिए कोई पुरस्कार नहीं होता. क्या बात है नरम सुरमा जी, इतने आसानी से बाजी मैं भी नहीं हारूंगा. मला म्हणतात तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून काऊन नाही दिलं? तुमचा काही नाकाचा शेंडा वाकडा होत होता का? मीच प्रश्न सांगतो, मीच उत्तर देतो. तुम्हाला काही तर गोल्या खेळण्यासाठी बोलवलं? वा रे वा मॅडम जी, मी जर आपल्या प्रश्नाचं समाधान करून दिलं मॅडम, मी दाव्यानं सांगतो माझी तयारी आहे. समजलं? पण तुमच्या बुद्धीला कोणती कसोटी लागेल? तुमच्या बुद्धीला कोणती कसोटी लागेल मॅडम जी? आणि म्हणून काय म्हणतो, समजू नये स्वतःशी हुशार. समजू नये स्वतःशी हुशार. आणि जगामध्ये असती एकाहून एक चातुर. समजू नये स्वतःशी हुशार, जगामध्ये असती एकाहून एक चातुर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुणास ठावा. सही बात है मैडम जी. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. पर जवाब देने में मैडम सुरमा जी अच्छे अच्छे जाती है. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है, पर जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है. अरे ऊंची उड़ने वाले की पतंग एक दिन नीचे आती है. और ध्यान में रखना, गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. जरूर कर जाती है. चितेसाठी कोण रडलं? चितेसाठी कोण रडलं? कोणता व्यक्ती रडलो असं नाही म्हटलं मी मॅडम. मनुष्यासाठी सारेच रडले. पण ज्या चितेवर मनुष्य प्राण्याला जाळल्या गेलं आणि त्या चितेसाठी कोण लढलं तर सांगतात चंद्रगुप्त. प्रश्न तर पहिले समजून घ्या मॅडम जी, त्यानंतर प्रश्नाची मांडणी करा, उत्तराची मांडणी करा. समजलं की नाही? आणि म्हणून परत मॅडम जीचं म्हणणं आहे, तुमची संध्याकाळपर्यंत लाल करतो म्हणे. तुमची संध्याकाळपर्यंत लाल करतो म्हणते. बापा लाल पिवळी निळी सप्पा करा म्हणे. आणि ते ज्ञानानं म्हणे ग. ज्ञानानं लाल करतो. ठीक आहे ना? गरमही करतो. ठीक आहे. सुरमा मॅडम, तू करशील माझी लाल.
तू करशील माझी लाल हा. हा तर हा होय निशान शाहीर हा. हा त्या डोक्याला ठेवणार नाही एकही बाल ओके बाय सुरमाबाईला टकली करता हो सुरमाबाईचे केस उपडतो म्हणता हे केस नाही उपलब्ध ज्ञानानं बरं बाल म्हणजे याचा अर्थ हा तुले मी ज्ञानानं काहीतरी हा हा तुझे तुकडे तुकडे करी हा तू करशील माझी लाल हा. तर मी ज्ञानानं तुझ्या डोक्याला ठेवणार नाही एकही बाल हा. प्रेमानं जर माझ्या जवळ येशील तर तुले चालील बुटीचा बाल बुद्धीचा बाल समजलं का नाही काय वाटते मॅडमजी तुम्हाला असं बोलणं म्हणजे बोलणं होते काय नुसतं आणि म्हणून गाणं म्हटलं होतं आध्यात्मिक हा. गाणं अरे अशी कशी माजरीच्या गळ्याला घंटा उंदीर बांधते हा आणि एक सुगरीन चुलीवर बसून भाजी रांधते घुंगराची गाडी न पंधराची जोडी दुडदुड बाजारा गेली कोणत्या आणि शाकराय भाजी न रिकामी आजी दुकाना सहित मेली तिच्या नावावर आज ही उदारी चालते तिच्या नावाने तागडीचा काटा डोलते तिच्या चौकी भोवती सारी दुनिया नांदते तर ते कान कोंबडी ओके मा कोणती कोंबडी बायलर कोंबडी शिक्यावरची कोंबडी अंड्यावर बसते हा आणि मग ते कान ते अंडे फोडते बरोबर आहे ते झाली कान सुगरी मला सांगा मोयतीराच्या माश्या मोयतीर झाला म्हणतो आम्ही बरोबर आहे? ते सुद्धा स्वयंपाक बनवते का नाही आपलंच खाद्य आपलं बनवते की नाही बनवते का नाही तुम्ही सांगा नाही बनवत का वा रे वा मॅडमची कोंबडी सांगतो तुम्हाला कोंबडी आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का सन्माननीय नानाजी खडसरकर मुक्काम पिपळा शाहीर तुर्रा पार्टी यांच्याकडं गजानन शाहिरांचे जोडीदार यांच्याकडं 50 रुपये आलेले आहेत आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का काय म्हणतो हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है ओके बाय और ऐसा भी नहीं कि मैडम सुरमा जी हमने उन्हें पहली बार देखा है पलट देंगे तुम्हारी हर बाजू को ये इरादा भी पक्का है हर मुश्किल को हद से पार कर देंगे ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है वाह 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 जो बात वाह रे वाह इतने आसानी से बाजी मैं भी नहीं हारूंगा तुझे कमजोर समझने की भूल नहीं करूंगा और तू कौन सा भी रूप धारण कर ले मैडम सुरमा इच्छाधारी हाँ मगर मैं तुझसे कभी नहीं डरूंगा मत करो तुझसे कभी नहीं डरूंगा क्यों ऐसा करो क्यों मुद्दत से पड़ा है पाला करके मैंने भी सोच समझ कर डाला क्या डाला हाँ सवाल डाला अच्छा छोटा है बड़ा डाला चंद्रगुप्त सांगता बापा चंद्रगुप्त एक मनुष्य प्राणी होता की नाही बंधू चित्रगुप्त मनुष्य प्राणी होता का नाही अरे माणसासाठी सारेच लढले पण त्या चितेसाठी कोण लढलं एकड्या धरणं भाराभर चिंध्या चिंध्या अरे चिंध्या आणि म्हणून काय म्हणतो लक्षपूर्वक आहे का मुद्दत से पड़ा है पाला करके मैंने भी सोच समझ कर डाला और ये घमंड की भाषा छोड़ दो मैडम सुरमा जी नहीं तो ये है निशान शाहीर और डालूंगा अपनी चाबी और खोल खाल कर दूंगा तुम्हारा अज्ञान का ताला तेल डालती क्योंकि ये बुजुर्ग लोग कहते हैं स्वागत करना है तो जरूर करो पर होना हाथ में नहीं माला और लड़ाई करना है तो जरूर करो पर होना हाथ में नहीं हाँ खेती करना है तो जरूर करो पर होना खेत में नहीं ना और रखना है तो घर में किसी को भी रखो पर होना घर में नहीं साला क्या लगता है मैडम जी तुम्हें अरे म्हणून चाहे लाख तूफान आए और चाहे लाख चाहे जान भी अब जाए मुश्किल हो जीना फिर भी पड़े जहर पीना फिर भी मिल के न हो ये जुदा कसम खा ले चाहत रहे कि सदा सदा कसम खा ले
के खोलूंगा तेरा. डाल डाल के खोलूंगा. हा, मुजुऱ्या तुम्ही करताना आम्हाला सांगता का जी मॅडमजी? हा ना. हा, मी लहानसा माणूस आहोत, कोणत्याही शहर मावर ताव मारते. लहानचा बापू. हो, माणसं तर सोडा, पण ह्या बायाच्या बायाही तुमचं खूप काही खाल्लं मी, या मला मारून टाका. हा कागे म्हणते लहानचा डोक्या. कोणी सुरमाबाई मला वजनाने केव्हा की टाकते, बरोबर आहे? वक पार्टी पर्यंत म्हणते तेल काढत नाही म्हणते. कोणता तेल माहित नाही कोणता तेल काढतात. पिरत नाही पा भाऊ, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, तेल काढते. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. मॅडम लक्षात ठेवा, हा, मी मोठा जिद्दी प्राणी आहे. तुमच्याच हाताने मारायचंय मला एक दिवस. तयारी ठेवा आपली निशाईला केव्हा मारायचंय. तुमची तलवारबाजी करतात. संध्याकाळी माझ्या घरचा एकही मेंबर तुम्हाला काही म्हणणार नाही. त्याच्या 80 ती 83 और मेरे जैसी की वैसी. नाही समजले का नाही? पण मला खतम ज्या दिवशी कराल, लक्षात ठेवा, तुम्ही करोडो रुपये जर शासनाकडे फेकाल तर तुम्हाला जमानत मिळणार नाही. आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये सडावं लागत. बाप्पा बाप्पा. समजलं का? तुम्हाला आणि तुमच्या उमर के. हा, आणि म्हणून डाल डाल के खोलूंगा तेरा. खोलो खोलो. नाम है निशान मेरा. अच्छा. घमंड से नफरत मुझको प्यार से देना है तुझको. क्या देना है, क्या मांग रहे हो? हाँ, मैं मांगू, तेरे को काय को बताऊं मैं? हमारी दोनों के अंदर की बात है. गुपचुप गुपचुप गुपचुप. दे दे. डाल डाल के खोलूंगा तेरा. सांग बदमाश माणूस. सम्मानी हमारे बड़े भैया रोहनकर साहब, मोहपा वाले मंगेश गनोरकर साहब, क्या बात है, मैं भूल गए, आई एम सॉरी. इस तरह से 50 रुपए का नजरा इस जूता धारे पर. पार्टी आभारी है, थैंक यू. डाल डाल के खोलूंगा तेरा. नाम है निशान मेरा. घमंड से नफरत मुझको और प्यार से देना है तुझको. देगी कि नहीं सुरमाबाई? प्यार से मांगोगे तो प्यार से देगी. देगी ना? क्या क्या पकड़ के सांग आता. पकड के म्हणते हा, माझी मा. धरशील का माझा हातात सुरमा. हात कशाला? हेच लागून जर पडलो तर काम भोकण्या तुम्ही. हो, भोकणं कधी कधी चांगलाही माणूस भोकणं होते. समजलं की नाही? धरशील का माझा हातात हात, हेच लागून जर पडलो तर, आणि दाखवशील का ग सुरमा. एवढ्या लोक आहेत. वाट कशाला? रस्ता तर भुललो तर, आणि खोडशील का ग काय दार. कशाला? तुझ्या दारात येऊन जय भीम जर बोललो तर, जय भीम जर बोललो तर. क्या बात आहे. मॅडम जी, वाईट अर्थाने मी बोलणार नाही. वाकड्या नजरेने जर तुझ्याकडे पाहायला गेलं सुरमाताई, तर हे लोक मला आसाराम उपाधी देतील. तुझ्या अंगाला जर स्पर्श करायला गेलो तर कोणी माझी माय बहिणी घेतील. बरोबर आहे, पण थंड चालल्याने काम जमणार नाही. जराशी गरम होशील तर मजा येईल. सुरमाबाईला कमी नको समजा. ते गरमच राहते एनी टाइम. आणि तुम्हाला चांगली संध्याकाळपर्यंत गरम न लाल करतो. ते गरम राहते तर मी काय थंड राहते भाऊ? मी माणूस लहानसा, पण दणका मारून कांदा फोडून खाण्याची ताकद. तुम्ही नको सांगा. तुम्ही मला सांगा, तुम्ही सुरमाताईला भेवता. हो, मी ना भेवता. हो, भेवता. वा वा, भेवता आणि मग कोठी जाऊन ठेवता. माहित ना कोणी रात्री येते स्वप्नात देवता. मुसर देवता नाही का? अरे बघा का, डाल डाल के खोलूंगा तेरा. नाम है निशान मेरा. जाते की तोंडात. घमंड से नफरत मुझको और प्यार से देना है तुझको. क्या क्या मैडम जी, फालतू बातें नहीं करूंगा. पकड़ के हाँ तो मैं हाँ, पकड़ के हाँ तो मैं हाँ,
कुछ खोना पड़ता है, बाबा कुछ पाने के लिए कोणतं माझ्या शरीरामध्ये वाईट आहे जी, नाही नाही कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है ओके, माँ। और मुस्कुराना है तो जरा सा रोना पड़ता है, रोना भी पड़ता है। अरे यूं ही नहीं निकलता सवेरा, उसके लिए रात को जरा सा सोना पड़ता है, सोना भी पड़ता है। जिंदगी हमें बहुत कुछ सिखाती है, हाँ। थोड़ा हंसाती है और थोड़ा रुलाती है। रुलाती है। खुद से ज्यादा किसी पर भरोसा मत करना मैडम सुरमा जी, क्योंकि अंधेरे में अपनी परछाई भी कभी कभी साथ छोड़ देती है। क्या बात है गाणं म्हटलं, हाँ तेजस्वी तो ओके माँ चमचमणारा, लाखामध्ये कधी खरा, लाखामध्ये कधी खरा, नारंगीचं गाणं म्हणते, आध्यात्मिक गाणं. काय म्हणते? सन्माननीय आमचे मोठे बंधू मुख्य ठेकेदार साहेब, हा तामसवाडीवाले दादा अमोलजी बागडे साहेब, खऱ्या गमतीचे ठेकेदार, यांच्याकडे या विचारधारेवरती 200 रुपयाचं प्रेमपुष्प आलेलं, त्यांना क्रांतिकारी जय भीम, धन्यवाद. आणि म्हणून गाणं म्हणते मॅडमजीचं, त्याप्रमाणे आमचे आदर्श सन्माननीय इंद्रपालजी सावनेरवाले साहेब, यांच्याकडे सुद्धा आमच्या पाठीला 500 रुपयाचं प्रेमपुष्प मिळालेलं आहे, त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो आहे, बहिणीच्या तुझ्या, बहिणीचा बहिणीचा तुझा हाँ नवरा विदेशी बरं गेला भला मानसा, गेला भला मानसा, शाहिरा पोरगा तिला झाला कसा. मॅडमजीचं गाणं आहे. बहिणीचा तुझा नवरा विदेशी हाँ गेल्यानंतर त्या बहिणीले पोरगा झाला, हा. तो नवरा कोण आणि ते त्याची बायको कोण? कोण तर म्हणायचं आहे, त्या नवऱ्याचं नाव आहे मन. मन या 3.5 हाताच्या कायामध्ये मन आहे. मन आपल्या शरीरात आहे, परंतु इथून मन दिल्लीला जाते, बरोबर. येथून मन विदेशाला जाते, येथून मनात काही पाहू शकते, समजलं की नाही. हो. आणि त्याच्या ज्या पत्नी आहेत 2, त्याचं नाव आहे निवृत्ती आणि प्रवृत्ती. आता मुलं झाले कसे, हा मुलं झाले कसे, तर यांच्या निवृत्ती आणि प्रवृत्तीमध्ये जेव्हा भावना निर्माण झाल्या आणि त्यानंतर त्यांना मुलं बाळ झाले, तर भाव वैराग्य, समजलं की नाही, असे 5 मुलं झाले. तुम्हाला सांगतो हा मॅडमजी. आणि मग म्हणतात लग्न किती वाजता लागलं, तर लग्न हे लागलं 12च्या नंतर. ओके माँ किती वाजता लागलं, 12च्या नंतर. हे तुमच्या प्रश्नाचं माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तर उत्तर. हा पण आता माझं गाणं काय म्हणते, डाल डाल के खोलूंगा तेरा, डालो 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 क्या डालूंगा सवाल, हा और खोलूंगा तुम्हारा अज्ञान का ताला. मॅडम जी, कोणत्याही ताल्यामध्ये कोणती चाबी लागते का जी? कोण म्हणते असं? जे रे का चाबी लागते ते आमच्या शाहिराकडे आहे. असं नाही, शायरीचा हे आहे. मला म्हणतात तमाशाला, कोणतं गाणं म्हणतो मी, सांगतो ऊंची ऊंची गिरिया पाकल वाह, वाह. और संविधान अनोखा बनाकर हाय, हाय. यादगार बन गया, भीम शिल्पकार बन गया, वतन का भीम शिल्पकार बन गया. गाणं म्हटलं होतं, तमाशाला गर्दी जमली फार, आणि करतो मी तुझ्यावरती वार, पाहू द्या पाहू द्या, बरं फेर आता टाईट जाऊ द्या, हो शाहिरा तमाशाला रंग येऊ द्या. तर गुरुवर्य पुरुषोत्तमजी खांडेकर म्हणते काय? नंतर पुरुषोत्तमजी खांडेकर नंतर, हाँ. उसके पहले भी हमको खिलाया संतर, उसका नाम है कोल्या कंत. हरिचंद्रजी बोरकर साहब.
की खरी गंमत विदर्भाची खरी गंमत हे पुस्तक त्यांनी लिहिलं. कोणी लिहिलं? कोणा लिहिलं? हरिश्चंद्रजी बोरकर साहेब. समजलं की नाही? पण आधी याला तमाशात म्हणत होते. समजलं की नाही? आधी याला तमाशात म्हणत होते. मग मॉडिफिकेशन झालं, त्याच्यामध्ये अभ्यास केला, स्टडी केली आणि तमाशामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महिला डान्स करतात, म्हणजे नाचतात आणि या खरी गमतीमध्ये पुरुष नाचतात. समजलं की नाही? आणि हा त्यामधला फरक आहे मॅडमजी. पण आधी याला तमाशात म्हणत होते, ख्याल गायन म्हणत होते. बरोबर आहे का नाही बंधू जण? आणि म्हणून ह्या गोष्टी आम्हाला माहित आहे जी, काही हरकत नाही. चलो, शब्दाची खेळछाळ, शब्दाची बघाय मॅडम. चिंता करायचे, निशांची हात तुकडे तुकडे करा, पाणी पाणी करा. तर निशाने तुम्हाला घाम फोडल्याशिवाय पहिलंच घाम फुटत आहे एवढ्या गरमीत. कमान से निकला तो निशाने का वही चकता और ज्ञानी की करता कदर में वरना छच्चे कोणी झुकता. लाल करतो म्हणते माझी, पार्टीपर्यंत तेल काढत नेतो म्हणते. मी माणुसकी सोडून अमाणुसकी ठाकत नाही. आणि तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा, तर मी कधी राखत नाही. येऊ दे तुर्रम खान, तर मी एकाय की वाकत नाही मॅडम. आणि वारही करतो वैर्यावर तर नेम माय चुकत नाही. आणि असा विनाकारण तिसाटल्या कुत्री सारखा भुकत नाही. आणि तुम्ही ठसक्याची करता शहरी, तर मी फार झोकत नाही. मी कामाचे पैसे घेईन मॅडमजी. ऐका पुढे काय म्हणायचंय मला. चाहे लाख पहिल्या राऊंड मध्ये नाही का, महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी क्या गम्मत आला. और दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. बापा बापा दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. दिन आहे जे अभी दिन आहे. मग मात्र रात्री यायची अशी गेली पाहिजे आनंदामध्ये. बिना जेवण केल्याने यायला निवांत झोप लागली पाहिजे. आणि म्हणून है अगर तेरे में हिम्मत, सुरमा मॅडम बता दे तेरी किंमत किती आहे? 25,000 25,000. पुढच्या वर्षी 2,000 वाढले, 27,000 सीधे 30,000. सीधे 30,000. आणि म्हणून ठीक आहे देऊ, बरोबर आहे ना हो. भावाजी पुढच्या वर्षी 30,000 रुपये द्यायचे सुरमाबाईले. पण तुम्ही दाखवून द्या या भावाजीची तब्येत खूप झाली पाहिजे. बरोबर आहे. काय भावाजी बसलाय, मला सोडा मला नाही, लवकर कवे कवा बंद करते निशांशाही आणि सुरमाबाई केव्हा येते. आणि म्हणून महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी और दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. है अगर तेरे में हिम्मत बता दे तेरी कीमत. डालूंगा मैं भी पूरी रात मुझे पकड़ के हाथ मुझे
मनासारखी वस्तू पाहून पाहणाऱ्याचं मन रमते. मना सारखी वस्तू पाहून पाहणाऱ्याचं मन रमते. आणि राजी शर्मीचा कुणी असतो शर्माच्या ठिकाणी शरमते. आणि वाटत असत तुम्हाला सुरमा मॅडम लटकवी निशाण शरले एखाद्या ठिकाणी, पण लक्षात ठेवा मला चिखलातच नांगर चांगला जमते. मा चिखला चांगला ढिला जाते. हा? कसं कसं चिखलात नांगर चांगला जमते म्हणजे मला अडचणीवर मात करण्यामध्ये मजा येते. समजलं की नाही? तो माझा भाव होता. तुम्हाला मग काही म्हणणार नाही मॅडम. समजलं की नाही? कपडे काय म्हणायचंय मला? अगर तू शायरा है तो हूँ मैं शायर तेरा. अगर तू शायरा है तो हूँ मैं शायर. कनिया डोल बस्ती में लेना पड़ेगा मेरा. कनिया डोल बस्ती में लेना पड़ेगा बस्ती में लेना पड़ेगा मेरा. पाहिजे पाय किती बदमाश म्हणा. हो. पण या ढोल बस्ती में लेना पडेगा मेरा म्हणते. बरोबर आहे ना? का देता? हा. अनुभव एकामेकाला आम्ही एकामेकाची ज्ञानाची देवाणघेवाण आहे. बरोबर आहे? करून दे रे. त्यांच्याकडून सुरमा मॅडम मला काही घ्यायचं आहे ते आम्हाला काहीतरी देतील आणि मी सुद्धा त्यांना काही देणार आहोत. ओके म्हणजे देवाणघेवाण करता. देवाणघेवाण आहे. समजलं का नाही? मनुष्य एकामेकाकडून काहीतरी शिकत असते. समजलं की नाही? आणि म्हणून काय म्हणतो? अगर तू शायर है तो हूँ मैं शायर तेरा. कनिया डोल बस्ती में लेना पड़ेगा मेरा. कनिया डोल बस्ती में मैडम लेना पड़ेगा मेरा. ले आई कहना किया शर्म तो फुट जाते करम तो झूठा है सच्ची बात. बात तेरा मुझे कौन सा पकड़ के हाथ तेरा मुझे डाल के खोलूंगा तेरा नाम है निशान मेरा. डाल के खोलूंगा तेरा नाम है निशान मेरा. पवन से नफरत मुझको प्यार से देना तुझको. पकड़ के हाथों में हाथ तेरा मुझे कौन सा. पकड़ के हाथों में हाथ तेरा मुझे परत म्हणतात सुरमा मॅडम. हाँ, सुरमा है नाम मेरा और कांपा है मेरी बस्ती मस्ती. और निशान शेर तेरी जीरा दूंगा बोलते मस्ती मस्ती. आणि म्हणून मस्ती तर दाटल्या कशी. पाणी आलं ना हवा सुटली. पाणी आला ना हवा सुटली. आणि भरपूर दिवसाच्या नंतर कनियाडोल या गावामध्ये सुरमा मॅडम मला भेटली. आता तर मी करत नाही बाई सुस्ती. नको. येथून का तू लंबी चाललीस तुला समोरच्या फेऱ्यामध्ये जिरवून देतो पुरी मस्ती. जिरवा 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 मस्ती करता. ज्ञानानं बरं. आणि महेश्वरच्याकडे काय म्हणायचं सर्वांनी जिरवा. मंडळाचे अध्यक्ष माननीय कैलास भाऊ बोरकर साहेब यांच्याकडे 100 रुपयाचा दाना या विचारधारेवरती आलेला आहे. त्यांना सत्यश प्रणाम लाख लाख शुक्रिया धन्यवाद. आणि म्हणून एका पुढे काय म्हणायचंय मला शेवटच्याकडे. ला 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 ला
बंधूजन हो, लग्न झालं, 2 मुले झाले, अगदी मग परंतु त्यांच्या घरी उपासाचे फाके पडले. बापा बापा हा, उपासाचे फाके पडले. पोरं म्हणायला बसले आहे बापाला, बाबा आता आमच्याच्याने राहून होत ओके, नाही, मग. शिडपात काही जरी असेल तरी द्या, पण आता सहन होत नाही. बापाच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. म्हणे अरे म्हणे खाण्यात माती पडो रे म्हणे, माया मा मैत्री कुत्रे हागो म्हणे, काय अर्थ रे म्हणे माझ्या जीवन जगण्यात, हा काही अर्थ नाही म्हणे, त्याच्यापेक्षा मरून गेलेलं ते परवडलं म्हणे. मी म्हणे माझ्या लेकरांना 2 टाईमचं जेवण चालू शकत नाही, तर मी काय बाप म्हणून कोणत्या काय कामाचा म्हणे. परंतु अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती त्याच्या जवळ आला. म्हणे तू ही पूर्ण संपूर्ण गुलामी म्हणे आजपासून पूर्ण, म्हणजे तुझी जे बेकारी आहे म्हणे, तुझ्यावर आलेली जी गरिबी आहे ते म्हणते मी पूर्ण दूर करून देतो म्हणते, लाखो करोडो रुपये तुला देतो म्हणते, पण तुला एक काम करावं लागेल म्हणते. आणि म्हणून त्याने आपल्या परिवारासाठी करोडो रुपये त्याच्याकडून घेतले. असा एक गुन्हा केला की त्याला जेल झाली, जेलच नाही तर त्याला सेंटर जेल झाली, सेंटर जेलच नाही तर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अरे अरे अरे. आणि ज्या तेव्हा जो कोणी व्यक्ती आहे ज्याला फासावर चढवल्या जाते त्या अगोदर त्याला विचारलं जाते तुला काही खायचंय प्यायचंय, कोणत्या रिश्तेदाराला भेटायचंय, म्हणे नाही मला काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, काही कोणाला भेटायचं नाही, पण म्हणे मला एका शाहिराचं गाणं ऐकायचं आहे म्हणे. हो का? आणि त्याला त्या ठिकाणी फासावर चढवण्याच्या अगोदर एक गाणं ऐकवण्यात आलं. तर मॅडम जी ते गाणं कोणाचं होतं, कोणत्या शाहिराचं होतं, त्या गाण्याचे बोल काय होते, कोणता तो जैल, कोणता तो व्यक्ती, कोणत्या जातीपंथाचा कोणता गुन्हा केला, ते जेल कोणती होती, कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी त्याला फासावर चढवण्यात आलं. मॅडम जी मैं मानूंगा आपको. आणि म्हणून माझा प्रश्न आहे तुमच्यावर, ऐका. अरे शायरी खेल नहीं है, ज्ञानों का है समंदर, पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर, पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर, क्या था अपराध उसका बता दो नाम जिसका, और निशान कहे क्या थी उसकी जात, जात तेरा मुझे को ऐसा पकड़ के हाथों में हाथ तेरा मुझे को सुरमाताई येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो.